नमस्कार सगळ्यांना. मी मिसेस पल्लवी निखरे आणि आजचा मेसेज आहे डिक्लटर. आपल्याला डिक्लटर करायचं आहे. काय तर घरामध्ये असलेल्या अनावश्यक वस्तू, अनावश्यक गोष्टी, इव्हन आपल्या मनामध्ये सुरू असलेले अनावश्यक विचारसुद्धा त्याला डिक्लटर करायचं आहे, काढून टाकायचं आहे. पहा ना, आपल्या घरामध्ये किती साऱ्या विनाकारणच्या वस्तू आपण जमा करत राहतो, की कधीतरी आपल्याला याचं काम पडेल म्हणून आणि वर्षानुवर्ष आपण त्या वस्तू साठवत जातो, नाही का? आणि या वस्तू काय करतात, खूपच रेअरली एखाद्या वेळेला कामात पडतात आणि उलट ह्या वस्तू अट्रॅक्ट करतात. पहा, धूळ, जाळं, किडे ह्याच गोष्टी अट्रॅक्ट करतात. इव्हन इनडायरेक्टली त्या निगेटिव्हिटी सुद्धा अट्रॅक्ट करत असतात. आणि जेव्हा आपण या गोष्टी घरातून काढून टाकतो, तेव्हा पहा किती छान, स्वच्छ आणि शांत वाटतंय. इव्हन कपड्यांचं सुद्धा तसंच आहे. किती सारे कपडे आपण जमा करून ठेवतो आणि एखाद्या वेळेला जेव्हा आपण शॉपिंगसाठी जातो, बाहेर कपड्याच्या दुकानात जातो, तेव्हा विचार येतो की किती कपडे घरात आहे, कशाला विनाकारण घ्यायचे. म्हणजे काय होतंय पहा, नवीन गोष्टी, चांगल्या गोष्टी ज्या आहेत, नवीन ज्या आहेत, त्या आपण वेलकम करत नाही, त्याचं आपण स्वागत करत नाही. आपण त्याच त्या जुन्या गोष्टींना चिटकून राहतो. त्याच्यामुळे आता काय करायचंय, ज्या अनावश्यक अनावश्यक म्हणते, ज्या अनावश्यक वस्तू आहेत, अनावश्यक कपडे आहेत, ते कोणाला देऊन द्या. त्याचं आपण वाटप करूया. त्याच्यामुळे काय होईल आहे, आपल्याला जरी ती वस्तू कामाची नसली तरी सुद्धा समोरच्याला ती कामात येऊ शकते. आणि आपण सुद्धा आपल्या घरामध्ये चांगली स्पेस चांगल्या गोष्टींसाठी आणखी निर्माण करू शकतो. आणि आपल्या विचारांचं पण तसंच आहे. किती महिन्यांपासून, विचारांपासून, वर्षांपासून त्याच त्या गोष्टी आपण साठवून ठेवल्या आहेत. विनाकारण, अनावश्यक, ज्याचं आउटपुट काहीच नाही आहे. फक्त आपण विचार करतो आणि नर्व्हस होतो. अशा गोष्टी सुद्धा आपल्याला डिक्लटर करायच्या आहेत. का बरं? कारण की जेव्हा आपण ह्या गोष्टी मनातून काढू, तेव्हाच नवीन चांगल्या गोष्टी, क्रिएटिव्हिटी, इनोव्हेशन, चांगल्या कल्पना, चांगल्या आयडियाज आपल्या मनामध्ये येणार आहेत. कारण आपण या आधीच्या गोष्टींमध्येच अडकून पडलो आहे. त्यातून आपण बाहेरच नाही निघत आहे. त्यामुळे चांगल्या गोष्टी आपण अट्रॅक्ट करत नाही. चांगले विचार आपण अट्रॅक्ट करत नाही आहोत. बघा ना, समजा एखादं मडकं आहे, ते गढूळ पाण्याने भरलेलं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाकायचं आहे. आपण ओततो आहोत त्याच्यामध्ये पाणी, परंतु ते भरणार आहे का मडकं? नाही. आधी काय करावं लागेल आपल्याला? ते गढूळ पाणी फेकून द्यावं लागेल आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरावं लागेल. तसंच आपल्या विचारांसोबत सुद्धा करायचं आहे, आपल्या घरच्या वस्तूंसोबत सुद्धा करायचं आहे. नाही आहेत आवश्यक, देऊन द्या कोणाला. आपल्यासाठी जरी ती वस्तू जुनी असली, परंतु समोरच्यासाठी ती नवीनच असणार आहे. त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्याचा आनंदच होणार आहे. तर मग डिक्लटर करूया. विनाकारणच्या अनावश्यक गोष्टी, वस्तू सगळ्या काढून टाकूया आणि विनाकारणचे अनावश्यक असे विचार सुद्धा, निगेटिव्हिटी सुद्धा मनातून काढून टाकूया. डिक्लटर करून टाकूया सगळ्यांचं. ठीक आहे? तर आजचा मेसेज हाच. पुढला मेसेज जो आहे तो आहे डिजिटल डाएटवर. आता डिजिटल डाएट म्हटलं की तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे. बघूया कोण कोणाचा वापर जास्त करतो आहे. आपण मोबाईलचा वापर जास्त करतोय की मोबाईल आपला वापर जास्त करतो आहे. आणि या सगळ्यांचा आपल्या मेंदूवर, आपल्या ब्रेनवर काय परिणाम होतो ते सुद्धा जाणून घेऊया पुढल्या मेसेजमध्ये. तोपर्यंत बाय एव्हरीवन. एन्जॉय युअर डे विथ ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक यू व्हेरी मच.